all of you. आज आजीच्या वाढदिवसानिमित्त तुम्ही सगळे इथं त्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आला, त्यासाठी तुमचे मनपूर्वक आभार. Today's grand celebration is in accordance with her two daughters, Mrs. Shubhangi Mane and Mrs. Archana Mane, who have organized this grand function for their mother's 60th birthday. So I request you all to give them a big round of applause. आजच्या शुभ कार्यक्रमाची सुरुवात आपण आजची प्रति आपलं मनोगत व्यक्त करण्यापासून सुरू करणार आहोत. तर त्यासाठी मी सर्वप्रथम त्यांचा मोठा नातू शुभम माने यांना आमंत्रित करते. उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार. आजच्या कार्यक्रमाची उत्सव मूर्ती आमची आजी 60वं वर्ष पूर्ण करून 61व्या वर्ष पदार्पण करत आहे. तिला देवाने 100 वर्ष आयुष्य देवं ही ईश्वरचरणी प्रार्थना. आईबद्दल बोलण्यासाठी आता आईबद्दल काय मला एवढं कमीच आहे, पण आईबद्दल मी 4 वेळी बोलतोय, सर्वांनी लक्ष देऊन ऐका. आजी म्हणजे काय? आजी म्हणजे दुधावरची साय आहे. आजी म्हणजे काय आहे? आजी म्हणजे माझी प्रेमाची माया आहे. आजी म्हणजे काय? आजी आमची खंबीर साथ आहे. आजी म्हणजे काय? आजी म्हणजे आमच्या मागं असणारं 10 तिचं बळ आहे. 10 तिचं बळ बरोबर आहे ना. आज तिने 60 वर्ष आतोनात कष्ट करून संसाराचा गाडा आजपर्यंत आणून ठेवलेला आहे. मी विश्वास देतो, मी आणि आविष्कार आम्ही दोघं कायमस्वरूपी तिच्यासोबत राहू आणि तिच्या प्रत्येक संकटाची ढाल बनून आम्ही तिच्यासोबतच कायमस्वरूपी राहू. आजीकडे बघून मला आईकडे बघून आमच्या घराच्या पत्राची आठवण येते. पत्र आपलं असं वाचतो, आवाज करतो, कडकड करतो, आपल्याला राग येतो की पत्र कडकड करते काय, पण आपल्याला तो एवढं पावसापासनं वादळापासनं वाचवतो. तसंच आजी आम्हाला लहानसं मोठं सगळे दुःख कष्ट सगळ्यांना वाचवत आज इथपर्यंत आणून सोडलेलं आहे. आजीच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्या. आई तू असंच हसत घ्यायला आमच्या सोबत राहा ही आमच्या सगळ्यांची इच्छा आहे आणि हीच तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. म्हणजे आमची आई आहे, तिने आम्हाला कधी आई आठवण दिली नाहीये. तिने आमच्यासाठी खूप काय केलेलं आहे आणि म्हणजे आईचं कधीच तिने आम्हाला म्हणजे आई आठवण दिली नाही. आम्ही लहान होतो हे होतो, तिने आमच्यासाठी म्हणजे लहानपणापासून तिने आम्हाला खूप बघितलेले. माझी तर खूप हौस केलेली. बरं जुनं पानं काय असताना पण मी माझ्यासाठी आणायची, छान छान कपडे घ्यायचे आम्हाला. आणि आमच्या सुखाला दुखाला की आम्हाला एक आवाज दिला तरी धावत कोणत्याही परिस्थिती असू द्या ती येते आमच्यासाठी. ती आमची आई आहे. माझी बहीण सांगायचं असं काय सांगा, पहिलं तिचं नाव श्यामा, माहेर नाव श्यामा, आणि त्याचं नाव शोभा. संसार मी शोभाच तुम्ही 7 केल्यामुळे तुम्ही शोभा वाढ. सांगायचं असं की ती काय सवयी ही गोळी तुमच्या आजीकडे भीक मागून ते ठेवली, पण तिला कागद लावायची आणि ती पैसे काढते 700-800 6-7 तिच्या ह्याच्यावरती आम्ही सगळे पिक्चरला जातो आणि या लहान सगळे होतं त्यामुळे ती घालवतो. थोडे कपडे आणलेले तिला बाजूला कपडे आणलेले ते घालवतो, ते घालवतात, ते घालवतात, ते घालवतात दुसरं घालवतात. तर तिने एकदा आमच्या ताईने अनुषताईने असंच ती म्हणली की मला हे नको साडी ते नको कपडे. तर त्यावेळेस माझ्या बहिणीने एकच फटका मारला तिच्या कानाला. तिथे अजूनही ते कान तिथे बहीण आहे. त्यावेळेस ती म्हणली की जे घालायचं असेल तर ठामपणे घाल, जे करायचं असेल तर ठामपणे कर. आपल्या मनाला आवडलं तर दुनियात तुम्ही त्याला आणू शकता. दुःख एक तिने सगळ्यांसाठी खरं बोलून खोटं बोलून सगळ्यांचा संसार उभं केलं. आत्ताही 61 वर्षांमध्ये जे ती काम करते ते आत्ता आमच्या ह्या फॅमिलीमध्ये कुणीच करू शकत. उदाहरणार्थ सांगायला लाज वाटते, सांगायला अभिमान देवं की एक बिल्डिंग 5 मजलीची अशी ती 7 बिल्डिंगचा कचरा गोळा करते. म्हणजे एक बिल्डिंग 5 मजल्याची तर 7 बिल्डिंग म्हणजे किती उंच बिल्डिंग झाली?
35 मजले, तर 35 घराच्या अख्ख्या 35 मजली बिल्डिंग खालीवर करते. म्हणजे तिच्यात 61 वर्षी एवढी ताकद आहे. अक्का ही पूर्ण काळ की तिने आतापर्यंत 40 तोळे सोनं घातलेले आणि 40 तोळे सोने तोडलेले. 40 तोळे सोनं का तोडलं? त्या फॅमिलीसाठी तोडलं. सांगायला भरपूर काय आहे पण सांगता येत नाही. जिथं आई नसती तिथं बहीण असते. पण आमचं नशीब चांगलं, आम्हाला आई सुद्धा होती आणि बहीण सुद्धा आहे. मी आईच्या नंतर म्हणजे तिने भेटलं खूप आभार मानतो. तिने मला एवढं पावर दिलं. उदाहरणार्थ मला खूप त्रास होत होता, मी आजारी पडत होतो. तर उन्हाळ्याचे दिवस होते. तर स्वारगेटपासून तर कात्रचा बोगदा आत्ताच्या वयामध्ये कुणीच चालू शकतो. भर ऊन होतं. तर ती म्हणली की देवाला मला 5 खेटे घालायचे तुझ्यासाठी. ते 3 खेट्या माझ्याबरोबर तिने, मी बसनी जायचो, कधी चालत जायचो, पण तिने अख्ख्या स्वारगेट तर कात्रच घाट भर उन्हामध्ये पायात चप्पल न घालता व कधी वाजली तिला ती चालत जातो. अशा भरपूर गोष्टी आहेत की मी आपल्याला असं मानतो की असंच आशीर्वाद सगळ्यांजवळ असावं आणि माझ्याकडे काय चुकीचा बोलला असं तर मला म्हणायचं. सगळेजण वेळात वेळ काढून आले त्यासाठी भरपूर आभार सगळ्यांचे. तर मायेचा आणि प्रेमाचा अखंड स्रोत असलेल्या माझ्या लाडक्या आईला तर पहिलं वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तसंच आज माझ्या लाडक्या बाबांजरी खड्डे आहे, त्यांनाही वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर आई म्हणजे काय, गुलटेकडीच्या घरापासून ते जैन मंदिरच्या बंगल्यापर्यंत गेलेला प्रवास आहे. आजपर्यंत तिने खूप कष्ट घेतले आहेत. ती आहे म्हणून आमच्या घराला घर पण आहे आणि तिने खूप खुश राहावी हीच आमची इच्छा आहे. तिच्या आणि ताकदवर तर कोणी बघितलंच नाही आजपर्यंत. एवढं ऑपरेशन करून सुद्धा लोक 15-15 दिवस बेडवर असतात, पण ती दुसऱ्या दिवशी सोसायटीमध्ये होती. एवढं म्हणजे ती स्ट्रॉंग आहे हे तर आम्हाला आधीपासून माहितीच आहे. पण त्या दिवशी तर आणखी कळालं की एवढं ऑपरेशन होऊन सुद्धा ती दुसऱ्या दिवशी कामावरती होती. आणि आठवणी तर भरपूर आहेत तिच्याबद्दल. आज खूप म्हणजे कधी अशी संधी आलीच नाही आम्हाला तिच्याबद्दल बोलायची. आज एक छोटीशी संधी साधून आली आहे. तिच्याबद्दल खूप काही बोलायचं आहे पण शब्द खूप कमी पडतील तिच्यासाठी. कारण की जे काय आम्ही आज आहोत, आम्ही 6 जण आहोत. मम्मी आहे, शुभमम्मी आहे, मोठे पप्पा आहेत, तिच्यामुळेच सगळे आहेत. तर एवढंच बोलेल, खूप खुश राहा. तू आहे म्हणून आम्ही आहे. तू आता आराम कर. इथून पुढे आम्ही सगळे जायचं लक्ष देऊच. सावदीदी आहे, दादा आहे, आविष्कार दादा आहे. सोसायटीचं जास्त काम करू नको. दादा आहे, आविष्कार दादा आहे. आम्ही सगळे तुझ्यासोबत आहोत. तू खुश राहा. थँक्यू. तू कितनी अच्छी है, तू कितनी भोली है, प्यारी प्यारी है. ओ माँ, ओ माँ, ओ माँ, कि ये जो दुनिया
शोभा जी। शोभा जी यहाँ पे इसलिए आए हुए हैं क्योंकि आज उनका कोई खास दिन है, कोई स्पेशल दिन है, और स्पेशल दिन ये है कि आज उनका 61st है और 61वां जन्मदिन मनाने के लिए वो अपनी पूरी फैमिली के साथ आई है। तो सबसे पहले मैं यहाँ पे जादव फिल्म में स्वागत करता हूँ और आप जी को दिल से शुभकामनाएं देता हूँ और आप सभी से रिक्वेस्ट करो प्लीज अच्छी के बस सब जोरदार तालियां जोरदार तालियां तुम जिला हजार साल साथ व्यक्ति में बदल और शोभा जी के लिए एक बर्थडे सॉन्ग लगता है। Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, Shobha Aunty. Happy birthday to you. Talia. Very good. तू ही रे, मेरी खुशियाँ मेरी खुशियाँ मेरी खुशियाँ तू ही रे। मेरी दुनिया मेरी दुनिया मेरी दुनिया तू ही रे, मेरी खुशियाँ मेरी खुशियाँ मेरी खुशियाँ तू ही रे। रात दिन तेरे लिए सजदे करूँ, दुआएं मांगू रे। मैं यहाँ अपने लिए रब से तेरी बनाए मांगू रे। सिखाया हम लोगों को, अच्छा इंसान बनाया। जिंदगी है तेरा साया, अनजानों को सीधा रास्ता दिखाया। तू नहीं एक रोशनी ले आई है जीवन की राहों में। हर घड़ी गुजरे तेरी सारी उम्र अब अपनी बाहों में।
आए हम झेलेंगे उनकी सारी सजा भी। हमने की जितनी जफाएं हम उनसे भी अब करेंगे वफा भी। नए मौसम नया आलम नया बदले हैं अरमा भी। कह रही एहसास की गहरा